आज आम्ही बनवतोय बटाटा वेफर्स। तर रिद्धी-सिद्धीचे पप्पा म्हणजे मार्केटला गेले होते, मला तर माहितीच नव्हतं। तर त्यांनी अचानकच म्हणजे बटाट्याचा कट्टा आणला, तर मला एक सरप्राईजच झालं। तर म्हटलं चला आता मग बनवूनच घेऊ। ते लगेच बसले, आणलं ना त्यांनी, काहीच म्हणजे आराम केला नाही, लगेच बसले वेफर्स बनवायला। तर त्यांना माहिती आता अभ्यास छोटा आहे, त्याच्यामुळे मी एकटी काय काय करणार आहे आणि माझ्याच्या एकटीने होणं तर शक्यच नाही। मी तर कॅन्सलच म्हणजे ते म्हणे काहीच करू नको, पण म्हटलं जाऊ दे आता, रिद्धी-सिद्धी पण आहे, मग त्यांना पण खायला लागतं, त्याच्यामुळे म्हटलं टिफिनला पण उपयोगी येईल, मग बनवूनच घेऊ म्हटलं। तर त्यांनी अचानकच आणला होता बटाट्याचा कट्टा। तर मग म्हटलं छोटे छोटे बटाटे आणि मोठे बटाटे वेगळे करत होते, कारण वेफर्सला आहे ना मग मोठे मोठे बटाटे काढून घेते। कट्ट्यामध्ये मिक्स बटाटे राहतात ना, त्याच्यामुळे मग मोठी साईजचे बटाटे काढून घ्यायचे वेफर्ससाठी आणि छोट्या साईजचे बटाटे चकल्या करण्यासाठी ठेवले होते। तर मग अशा प्रकारे आम्ही दोघांनी पण वेफर्स बनवून घेतलेले। रिद्धी-सिद्धीच्या पप्पांनी बटाट्याचे साल काढून दिले आणि मी पटपट वेफर्स पाडून घेतलेले। तर अशा प्रकारे मी पाण्यातच डायरेक्ट वेफर्स बनवून घेतले। नंतर मग टपामध्ये परत बादलीत पण ठेवले होते आणि त्याच्यात अभ्यंत पण जागाच होता, पण मग त्याला सांभाळायला होत्या रिद्धी-सिद्धी, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही। आणि रिद्धी-सिद्धी छोटा आहे, त्यांना काही हे काम जमणार नाही म्हटलं। तर मग अशा प्रकारे आता आम्ही दोघांनी पटपट बनवून घेतलेले वेफर्स। तर जे कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा। तर अशा प्रकारे आता वेफर्स बनवून घेतलेले आम्ही दोघांनी आणि त्यांनी भरपूर मदत केली मला वेफर्ससाठी। आणि बघा ते ना असे म्हणजे मीडियमच ठेवायचे, जास्त जाड पण ठेवायचे नाही वेफर्स, कारण खाताना म्हणजे असं थोडंसं मीडियम साईजचे असले ना तर भारी वाटतं। तर अशा प्रकारे पटपट करून घेतलेले आम्ही दोघांनी। सिद्धीच्या पप्पांनी ना सर्व बटाटे गॅलरीमध्येच होतले, म्हणजे घरातही धूळ होत नाही। तर मग सगळे वेफर्स आहे ना आम्ही गॅलरीत बसूनच बनवले आणि गरम पण खूप होत होतं, त्याच्यामुळे ना बॅकग्राऊंड जरासं हे येणारे कपडे वगैरे टाकलेले, कारण मला दुसरीकडे जागाच नाही, एकच गॅलरी आहे आमच्या फ्लॅटला। तर त्याच्यामुळे बॅकग्राऊंडमध्ये सर्व कपडे दिसत असतील तुम्हाला, कारण सकाळचीच वेळ होती ना, त्याच्यामुळे कपडे पण सुकलेले नव्हते आणि नेमकेच टाकलेलेच होते, त्याच्यामुळे सर्व पसाराच होता। पण म्हटलं काय करावं, व्हिडिओ बनावा का नाही। त्याच्यात बघा लय मोठे मोठे बटाटे होते काही काही, तर मस्त चिप्स म्हटलं होतील मोठे मोठे, सुकल्यावर छोटेच होऊन जातात। तर अशा प्रकारे आता मी पण एक दोनच मला म्हटलं साळून बघावं, तर मी एक दोनच त्याचे साल काढून बघितले। तर त्याच्यात अभ्यंची बघा मस्ती चालूच आहे। शर्ट खाली कर ग, त्याचं शर्ट खाली कर ग। बघ बघ पाय घालायला पाहते, बादली जाऊ बसून थोडं ना बस। बाई घेतले दादा, तोडू नको, कच्चच खायचं का? कच्ची नाही खायची, काय चाललंय? त्याच्यानंतर बघा आता चिप्स वगैरे झाले आणि अभ्यंत काही राहतच नव्हता, त्याच्यामुळे मी त्याला घेतलेलं होतं आणि मग रिद्धी-सिद्धीच्या पप्पानी आणि सिद्धीनीचे वेफर्स धुवून काढले। तर म्हणजे धुवून काढले म्हणजे 3-4 पाण्याने धुतले आणि अशा प्रकारे आता मस्त मी रात्रभर पाण्यात ठेवले होते ते तुरटीच्या, आणि बघा मस्त 3-4 पाण्याने धुतले। आणि दुसऱ्या दिवशी बघा सकाळी ना लवकर उठून आणि आंधण ठेवलं होतं मी पाण्यामध्ये, मस्त तुरटी फिरवून घ्यायची आणि थोडंसं तेल मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार। आणि अशा प्रकारे आता तुरटी फिरवून घेतली आणि नंतर थोडंसं पाणी उकळलं होतं, तर त्याच्यामध्ये चिप्स टाकून दिलेले आणि जरा वेळ असं झाकण ठेवून पण शिजवून घेतलेले मी। तर गॅसवरती ना जास्त वेळ लागतो, मोठं असं चूल असली किंवा मोठी शेगडी असली ना लवकर असं वेफर्स तयार होत्या, पण गॅसवरती थोडा जास्तच वेळ लागला होता आम्हाला। अशा प्रकारे आता चिप्स बनवून घेतले आणि भांड्यांच्या पाटीमध्ये मी ओढणी टाकली, त्याच्यात चिप्स निथरवले आणि वरती टेरेसवरती घेऊन गेले होते।
तर बघा आता अशा प्रकारे आता सर्व वेपर्स आम्ही टाकून घेतोय, म्हणजे अजून झालेली नाहीये. हे फक्त एक पाटी आणली होती वरती, तर ती टाकून घेतलेली. अजून एक परत दुसरी आणली होती. तर रिधी सिद्धी बघा किती मदत करते, कारण त्यांना सोपं वाटतं हे काम. तर ते थोड्या छोट्या होत्या तरी त्या मला मदत करत होत्या, म्हणजे मागच्या वर्षी तर केलंच नव्हते प्रेग्नेन्सीमुळं, आणि आता ह्या वर्षी म्हटलं काही करावंच म्हटलं, कारण संपलेले होते त्याच्यामुळे मुलांना लागतंच खायला. तर हे बघा वेपर्स टाकून झाले, वरतून साडी मी टाकून दिलेली आहे, म्हणजे कचरा पण उडत नाही आणि वेपर्स पण उडते नाही, कारण ह्या महिन्यामध्ये खूपच हवा असते. तर त्याच्यामुळे वेपर्स पूर्ण इकडं तिकडं पसरून जात्या टेरेसवर. तर दुपारच्या वेळीनंतर मी काढायला आले होते बघा वेपर्स, तर खूप हवा होती. तर मग ते ओढणीवरचे तरी 10-12 वेपर्स आहे ना असे म्हणजे ओलेच राहिलेले होते, कारण थोडी ओढणी ना जाड म्हणजे होती वाटतं त्याच्यामुळे. तर बघा टाकले तेव्हा किती दाट दिसत होते, आणि आता सुकले तर एवढे एवढे बारीक झालेले. तर अशा प्रकारे मस्त झालेले होते वेपर्स. दीदीसाठी पण येते. मला असं वाटतं ओढणी ना ती थोडी जाड आहे ना, आणि हे खूप पातळ आहे, म्हणून लगेच वाळलं. तरी पण आता उन्हात ठेवू. त्याच्यानंतर आता बघा एवढे वेपर्स झाले माझे, तरी 10-1 किलोचे वेपर्स असतील एवढे. तर बघा अशा प्रकारे आता तळून बघितले, छान झाले होते. कमी गॅसवरतीच तळायचे, नाही तर पूर्ण लाल होऊन जात्या. कसे पण बनवा तुम्ही. आणि मस्त असे एकच ऊन दिलं होतं तरी पण थोडेसे ओले होते, म्हटलं तळून बघू. तर अशा प्रकारे मस्त तळून घेतले आणि आम्ही एन्जॉय केलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि सपोर्ट करा मला. पिलो का खात पेपर्स? हा आलो आता मला पाहिजे. आलं उन्हात नको बसू. उन्हात नको बसू. हे काय केलं? इकडे पिलू, इकडे. बघ.